सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे तो पैठणचे निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हरिपाठातील 24व्या क्रमांकाचा अभंग आहे। या ठिकाणी मला माझे गुरुनाम गुरु असणारे प्रातस्मरणीय बाबा जसं माझ्या अंतःकरणामध्ये प्रगट करतील, जसं मला सुचवतील तसं या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला जाईल। विठ्ठल सेवेला परिहार देण्याच्या पूर्वीचा विषय जर त्या ठिकाणी परिहार द्यायचा तो असा की गेल्या 25 महिन्यापासून आपण बाबाजींचा प्रत्येक एकादशीला आपण काय केलेलं आहे, कीर्तन करण्याची आणि पंगत देण्याची अशी परंपरा आपण परमपूज्य आदरणीय नवनाथ महाराजांच्या सूचनेनुसार करतो आहोत। ही आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी कीर्तन तसं आजचं 24वाच आहे। 25 का म्हटलो कारण त्याच्या आधी हरिपाठ सुरू होण्याच्या आधी एक कीर्तन झालं होतं म्हणून म्हटलो विठ्ठल आम्ही विषय जर सांगायचा ठरला तर सगळ्या भक्त मंडळीनं एकत्र बसून विचार केला। बाबाचं प्रथम पुण्यस्मरण झाल्याच्या नंतर आपला परिवार कुठल्या तरी निमित्ताने प्रत्येक महिन्याला एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्या भक्त परिवारांनी विचार केल्याच्या नंतर मग हे नियोजन ठरलं। आणि दर साल आम्ही बाबाजी होते तोपर्यंतही आणि आजाद गायात आजपर्यंतही दसऱ्याला या ठिकाणी येतो आणि त्या नियमाने आम्ही आलो। आमचे भाऊसाहेब सकुंडे होते, दादा होते, नेवल महाराज होते, सगळे होते आणि बसले। ते म्हणले असं असं ठरलंय आणि महाराज कुठं वेगळा पाहायचा आणि कुठं पाकिट द्यायचं यांनाच उद्या उभा करा। मग त्या ठिकाणी आम्हाला उभा केलं आणि सुरू झालं। सुरू झाल्याच्या नंतर पंक्ती त्या ठिकाणी तयार झाल्या आणि हे नियोजन ठरलं। नवनाथ महाराज मार्गदर्शन होते त्या टायमाला। इथं ज्या वेळेस येतोय आम्ही त्या वेळेस दुःखच वाटतंय की नवनाथ महाराज आज आपल्यामध्ये हयात नाहीयेत, दुःखच वाटतंय। पण काय करता, प्रकृतीला धर्माला अनुसरून त्या ठिकाणी प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं असतं। आयुष्याच्या पुढं कोणाचं काही चालत नाही। तर ते ठरल्याच्या नंतर आम्ही पहिलं कीर्तन केलं आणि नंतर आदरणीय देवीदास महाराजांनी विनंती केली। देवीदास महाराजांनी सांगितलं की असं वेगळं वेगळं प्रत्येक चिंतन करण्याच्या पेक्षा तुम्ही एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर चिंतन करा। आणि मग महाराजांनी प्रथम अभंगाचं चिंतन दुसऱ्या एकादशीला केलं आणि तदनंतर त्या ठिकाणी आपला हा हरिपाठाचा विषय सुरू झाला। विठ्ठल आपला सगळा भक्त परिवार, बाबाजींच्या प्रेमामध्ये वाढलेला परिवार, हे सगळे मुलं यांच्या करता एकदा टाळ्या वाजा। कारण ओमकारने असा पखवाद वाजवला आणि गुरुजींनी अशी चाल म्हटली की मला वाटलं मला काही शिल्लक ठेवतात की नाही। म्हणून मी दोनदा मोबाईल कडे बघितलं, म्हटलं रात आहे का इथूनच जावं लागतंय की काय। इतके सुंदर अशा पद्धतीचे हे बाबाजींच्या सानिध्यामध्ये तयार झालेले हे साधक मंडळी बाबाजींच्या सानिध्यामध्ये तयार झालेलेच का, तर बाबाजींनं हा असा आहे तो तसा आहे असं म्हणून कोणालाच लांब लोटलं नाही। कसाही असेल, काही गुण अंगामध्ये असतात माणसाच्या, पण प्रत्येकाला त्या ठिकाणी जवळ केलं, घडवलं, वाढवलं आणि परमार्थामध्ये जोडलं। महाराज परमार्थ हे महाधन आहे, अलग लक्षामध्ये परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे साधन
जे कुठंच कमावल्या जात नाही असं महान धन, जे अक्षय अशा पद्धतीचं आहे, हे तुमच्या आमच्या साधक मंडळीच्या पदरामध्ये बाबाजींनी टाकलं आणि आपण त्यांना जोपासलं. किती प्रेम द्यावं, किती प्रेम करावं, आणि प्रेमाला काही मर्यादा असती, पण तिथं बाबाजींच्या प्रेमाला मर्यादाच नव्हती, अमर्याद असं प्रेम. महाराज, आमची ही मुलं ज्यावेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस लहानाले होते. आमचा ओंकार लहान होता, आमचा तर बाळ एवढाच होता, आम्ही त्यांना बाळ म्हणायचो सगळे, आजही बाळच म्हणतो. असे मुलं यायचे, शिकले महाराज. आज काय पखवाज वाजवतोय ओंकार, बाळ काय वाजवतोय. बाळ आमच्या संग दिंडीत होतं. निलेश महाराज छोटेच होते, आम्ही चांगलं कीर्तन त्या टायमाला दिंडीत करायचो. आणि आज हे मुलं काय म्हणतायत, हे जर त्या काळामध्ये जर जवळ केले नसते तर आजचं हे वैभव आपल्याला दिसलं नसतं. हे आपल्या प्राचीन असणाऱ्या बाबाजींनी जतन केलेला हा ठेवा आहे. महाराज, बाळ एकदा दिंडीत होता आमच्या सोबत, आणि महाराज वैभव महाराज असं दमले महाराज, लहान मुलगा किती वाजवणार. शेवटी बाबाजींनी सांगितलं, दमला असला तर रथात बसून वाजव. अलग लक्षात. पण दूर नाही केलं महाराज, आणि वाजवलाच गाड्याने पखवाज. ती सेवा आहे महाराज, अशा पद्धतीची सेवा आहे. आणि या ठिकाणी आजचं जे वातावरण आहे, जर तुम्ही सगळ्याला जर त्या पद्धतीनं जर जवळ कराल तर तशा पद्धतीचे साधक मंडळी महाराज घडत जातील. गावागावामध्ये भजनी कमी व्हायचं कारणच ते आहे. आमचा असा परखड स्वभाव आहे, काय करावं. अलग लक्षामध्ये कारणच ते आहे. तरुण मंडळीला आम्ही कधी जवळ करीत नाही, आणि एखादा जर बळच आला तर त्याला शेवटी म्हणायला द्यायचं. म्हटला तर तो म्हणायचं बंद कर, आमची चाल म्हटला, दुसरी म्हण. आता तो नवीन वेगळा कस काय म्हणन, तो म्हणतो हे टाळ आणि तुम्ही मी चाललो, तो पुन्हा कधी येत नाही. महाराज, असं जर केलं असतं तर हे वैभव तयार झालंच नसतं. म्हणून बाबाजींनी जसा असेल तसा, जसे गुण असतील तसे तसे माणसं त्या ठिकाणी जवळ केले, जोडले. कोणाच्या दुर्गुणावरही कधी चर्चा केली नाही. त्याला जवळ करून आपल्या जवळ असणारे जे गुण आहेत ते महाराज बाबाजींनी दिले, म्हणून आजच्याला हे वैभव आहे. संत त्याला म्हणतात महाराज की दुसऱ्या जवळ असणारा अणुसारखा गुण परमाणू एवढा मोठा करून जगाला दाखवतात ते संत. अलग लक्षामध्ये मी काय बोलतोय ध्यानात येते ना. दुर्गुण नाही, चांगला गुण जर दुसऱ्या जवळ असेल, अणु एवढा जरी असेल तर संत त्याला परमाणू एवढा बनवतात. त्यांना महाराज संत म्हणतात. असं बाबाजींचं हे महान अशा पद्धतीचं वैभव आणि याची जोपासना त्या ठिकाणी करतो आहोत. हे प्राचीन अशा पद्धतीचे केलेले प्रयत्न आहेत. तदनंतर महाराजांनी या ठिकाणी या वैभवाला वाढवलं, पण त्यांना काय जास्त कार्यकाळ मिळाला नाही. 2-2.5 वर्षाचा कार्यकाल मिळाला, पण त्या काळातही जसं बाबाजींनी वाढवलं त्याच पद्धतीनं महाराजांनी जतन करण्याचा प्रयत्न केला. परंतु कालाच्या ओघामध्ये आयुष्य मर्यादा संपली आणि महाराजांनी देह ठेवला. महाराज मग इथं काय तर त्या ठिकाणी महाराजांचं पहिल्यापासूनच कृष्णावर प्रेम असल्यामुळं नवनाथ महाराजांनी वृंदावनासारख्या भक्तिमय वातावरणामध्ये देह ठेवला. परंतु तिथून सुदामदेवांना पाठवून दिलं, त्यांची नेमणूक केली. महाराज देवाची नेमणूक केली. जसे आपले देवा होते तसे सुदामदेवजी आहेत. अलग लक्षामध्ये विद्यासंपन्न, अत्यंत शांत, देवासारखा स्वभाव आहे. बाबाजींना आम्ही देवा म्हणायचो, तसेच हे ते फक्त कृष्णदेव होते, हे सुदामदेव आहेत. महाराज यांचं वैभवही त्याच पद्धतीचं आहे. आज इथं विद्यार्थी घडतायत आणि हे संत महाराज आपल्या जीवनाचा काय करत असतात, ऐहिक भोगाचा जो त्याग करत असतात. आणि असं हे संत पद मिळवणं आणि समाजाने सुद्धा त्यांच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी जतन करण्याचं कार्य त्या ठिकाणी तुम्ही आम्ही केलं पाहिजे, जोपासलं पाहिजे महाराज. कारण संतांचा त्याग हा धर्माच्या करता असतो,
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम ब्रीद वाढवावे नाम याच्याकरता संतांचा अवतार असतो याच्याकरता संतांचा त्याग असतो म्हणून समाजाची ही एक जबाबदारी येऊन पडते की त्या संतांना आवश्यक अशा साधन सामग्री समाजाने उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून त्यांना आपलं कार्य सुरळीत करता येईल विठ्ठल अभंग 24वा आहे. आता जी काय प्रस्तावना होती ती आपण या ठिकाणी सांगितली. अभंग 24वा आहे आणि 25वा अभंग पुढे आहे पुढच्या एकादशीला माघवारीला. पण आजचं हे जे कीर्तन आहे ना ते कोणचा सामना आहे निलेश महाराज? उपांत्य सामना अलग लक्षामध्ये. आणि अशा पद्धतीचं शेवट कारण एकनाथ महाराजांचे अभंग 25 आहेत. हरिपाठावरती जे अभंग आहेत ते 25 आहेत. आजचं 24वा सामना आहे म्हणावं तर. या ठिकाणी 24वा पुष्प सुदामदेवजीच्या कडून माझ्याकडे आलं. महाराजांनी मला जवळजवळ 15-20 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की तुम्ही कीर्तन करा. आणि या ठिकाणी आपण काय कीर्तन करावं? मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायी बळी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करी संताच्या 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 हे मस्तक माझे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संताच्या या मला तुम्हा सर्व संतांच्या चरणी वंदन करून त्रिवार वंदन करून सेवेला सुरुवात करूया. जो सेवेकरता अभंग घेतलेला आहे त्या अभंगाचा सरळ सरळ एकदा अन्वय अर्थ आपण बघूयात. म्हणजे कोणी असं म्हणायला नको की बाबा अभंगावर बोललेच नाही. एकदा अन्वय बघितला की आपण बोलायला मोकळं झालो. महाराज एकनाथ महाराज म्हणतात दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसा निमाली दारिद्र्याची. महाराज एकनाथ महाराज म्हणतात जे दुर्बळ आहेत त्या दुर्बळाची जी मुलगी आहे ती श्रीमंत माणसाने केली. तो दारिद्र्य आहे पण श्रीमंताने जर त्याची मुलगी केली तर अवदसा निमाली दारिद्र्याची. त्याची दारिद्र्यच निघून गेलं. कशात झालं? श्रीमंतीत झालं महाराज. कारण ती ठिकाणी श्रीमंताची जी कन्या आहे ती दुर्बळाची कन्या जी आहे ती श्रीमंताने केलेली आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तिचं जे दारिद्र्य आहे ते राहिलंच नाही महाराज. त्याप्रमाणे अवदसा निमाली दारिद्र्याची. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याने आमच्यावर कृपा केल्यामुळं आमच्या ठिकाणी जे संसाररूपी दारिद्र्य आहे ते राहिलंच नाही महाराज. हरी कृपा होता भक्ता निगती द्वंद्वे नाचती स्वानंदे हरिरंगे. महाराज म्हणतात देवाने कृपा केल्याच्या नंतर आमच्यामध्ये जे द्वंद्व होतं दुःख होतं. द्वंद्व याने की द्वैत भाव, द्वंद्व याने की दुःख अशाही पद्धतीचा अर्थ घेता येईल. आमच्या ठिकाणी असणारं संसाररूपी दुःख हे महाराज शिल्लकच राहिलं नाही. मग आम्ही त्या हरिरंगामध्ये देवाच्या आनंदामध्ये नाचायला लागलोय. नाचू
गाऊ विठू तुझा करू अनुवाद. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या प्रेमामध्ये आम्ही गातोय. नाचती स्वानंदे हरिरंगे देवभक्त दोन्ही एकरूप झाले, मुळीच सिंचले जैसे तैसे. एकनाथ महाराज तिसऱ्या अभंगा चरणामध्ये सांगतात देव आणि भक्त. इथं नाचणारा कोण आहे? भक्त आहे आणि देव आहे. त्या ठिकाणी हा जो द्वैत भाव होता ना, देव भक्त दोन्ही एकरूप झाले. देव आणि भक्त हा संबंधच राहिलेला नाही, ते एक झालेले आहेत महाराज. मुळीच सिंचले जैसे तैसे, म्हणजे जसे होते पूर्वीच्या अवस्थेत. कुठं होते? पूर्वी ब्रह्मच होते, पूर्वी कोठेच नव्हते काही. ज्या स्थितीत होते त्या स्थितीत ते दोन्ही जाऊन पोहोचले. मुळीच सिंचले जैसे तैसे. चौथ्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात की त्या ठिकाणी हे जैसे तैसे झालेले आहेत. दोन्ही एक अशा पद्धतीचे झालेले आहेत. साधकाने शंका विचारली तर हे दोन्ही एक झाले तर खाली काय राहिलं की नाही? त्या टायमाला एकनाथ महाराज दृष्टांत देत आहेत. काय दृष्टांत देतात? पादळल्या ज्योती कापूराच्या वाती, ओवाळी तारती भेद नुळे. महाराज या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात कापुराच्या वाती आहेत, कापसाच्या नाही म्हणत. कापसाच्या वाती जळून गेल्याच्या नंतर राख खाली राहते, पण कापराची वात अशी आहे ती जळाली की खाली काही राहत नाही. म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी दृष्टांत अत्यंत समयपूर्वक योजलेला आहे. महाराज म्हणतात पादळल्या ज्योती कापुराचे वाती. जसं ज्योत पेटवली, पादळी म्हणजे पेटवली, कापराची ज्योत जर पेटवली तर काहीच राहत नाही महाराज. ओवाळीता आरती भेद नुळे, तिथं काही शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे देव भक्ताच्या जवळ आला किंवा भक्त देवाच्या जवळ गेला आणि तो जर देवाशी एकरूप झाला तर महाराज काही शिल्लक राहत नाही. हे तत्वचिंतन आहे. शेवटी एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी कल्पची नुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. एकनाथ महाराज सांगतात की कल्पची नुराला, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलिले ते. कल्पना असेल, अविद्या, कल्पना, माया हे तिन्ही पद एका अर्थाने या ठिकाणी घेतलेले आहेत. एकनाथ महाराज सांगतात ती कल्पना संपून गेली किंवा नष्ट झाली किंवा मिथ्य झाली किंवा सत्सतावून आली, अनिर्वचनीय बाधा निश्चयी झाली. एका जनार्दनी कल्पची नुराला आणि मग तो जो जीव आहे तोची हरी झाला. कसा झाला? ब्रह्मरूप झाला. तुम्हाला समजलं का? झोपा आले? विठ्ठल तो हरी कसा झालेला आहे? ब्रह्मरूप अशा पद्धतीचा झालेला आहे. कोण? तोच म्हणजे तो असणारा भक्त, तो असणारा साधक त्या ठिकाणी ब्रह्मरूप झालेला आहे. असा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल महाराज अभंगाचं जर तत्वचिंतन जर या ठिकाणी करायला गेलं तर हा अभंग खूप वेदांती आहे. बरोबर आहे नाही चेडे महाराज? आणि हे असलंच आमच्या वाट्याला येतंय. माग बी एकदा असंच झालं. ते म्हटले हे करा सत्पद ते ब्रह्मचित पद्धती माया, त्याच्यावरती चिंतन दिलं. महाराज हा अभंग जर तसा पाहिला तर खूप वेदांती आहे. हा अभंग चिंतन करण्याच्या करता आमची जी मती आहे ती असमर्थ आहे सुदामबाबा. कारण आम्ही काय एवढे अभ्यासू नाही. जे काय आहे ते बाबाजींना आम्हाला थोडं फार दिलेलं आहे. समुद्रातला एक थेंब आम्ही त्यांच्याकडून घेतला आणि त्या एका थेंबावरती तुमची कशी तहान भागणार तो तर मलाच काय निलेश महाराज तुम्हाला कसं देणार, कसं सांगणार? अशा पद्धतीचा हा अभंग आहे.
आणि या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे थोड्याच वेळामध्ये. विठ्ठल आपल्याकडं 1 तास शिल्लक आहे. त्याच्यामुळेच पोरांना माहित होतं काही सांगते का नाही आपण म्हणूनच घेऊया एकदा, म्हणजे काय होईल. कारण आमची जोडी पहिल्या बऱ्याच दिवसापासून हे लहान आले होते तेव्हापासून आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटलं यांना काही यायचं नाही आपण म्हणून घेऊ, म्हणजे टाइम राहील थोडा. बाबा सांगतील कमी, भागलं गेला टाइम. हल्ली काय कहो असं झालंय, नाईलाज आहे. काला ये तस्मै नमः आहे का नाही. तर विषय असा आहे की अभंगावरती आपल्याला देवा जशी माझ्या अंतःकरणामध्ये बुद्धी प्रगट करतील तसं चिंतन करूया. अभंग कितीही त्या ठिकाणी वेदांती असू द्या, साधा सरळ असू द्या, कूट असू द्या, कीर्तनकाराने त्याच्यावरती थोडं तरी बोललं पाहिजे. कमीत कमी 10 मिनिटं तरी बोललं पाहिजे, कमीत कमी 15 मिनिटं तरी बोललं पाहिजे. अलग लक्षात मी काय सांगतोय ते कळतंय ना. काहीच नाही बोललं पाहिजे असं नाही, काहीतरी बोललं पाहिजे. तुम्ही झोपलेत काय ना, तुम्हाला लक्षात याय ना. अलग लक्षात अभंगावरती बोललं पाहिजे. आणि अभंग त्या ठिकाणी श्रोत्याच्या डोक्यामध्ये कसा बसवता येईल हे कोणाचं काम आहे, कीर्तनकाराचं काम आहे. अभंग 24वा आहे, पण 24वा अभंग करत असताना याचा संदर्भ 23व्या अभंगामध्ये आहे. अलग लक्षामध्ये 23व्या अभंगामध्ये आहे. 23वा अभंग काय होता, आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मला जर सांगितलं असतं तर मी चांगलं कीर्तन केलं असतं त्याच्यावर. अलग लक्षात साधा सरळ होता. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्याला सगळी चिंता आहे. पहिल्या कीर्तनकाराने ते सांगितलं असेल. पुढं काय आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलिले आयशे नाही. जैशी स्थिती आहे तैसा परी आहे. सांगा माझ्या काय एवढं पाठ नाही. कौतुक तूप आहे संचिताचे. बरोबर आहे ना, इथपर्यंत ठीक आहे. पण हे सगळं करण्याच्या करता एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला. कोणी? साधक मंडळीनं. बाबा साधक मंडळीनं एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? एकनाथ महाराज हे सगळं ठीक आहे, आम्ही परमार्थ करू, देवाचं नाव घेऊ, सगळं ठीक आहे, पण आमच्या संसाराचं काय? हे आमच्या संसारामध्ये जे अनंत काळापासून आम्ही दुःख भोगत आलेलो आहोत, हे दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य तुमच्या देवाकडे आहे. आमचा संसार समृद्ध करण्याचं सामर्थ्य तुमच्या देवाकडे आहे. हे 24व्यावर नाही बोलत मी, 23व्यावरच बोलतोय. लक्षात घ्या. तर त्यावेळेस एकनाथ महाराज त्याचं उत्तर देतात 4थ्या चरणामध्ये, 23व्या अभंगाच्या 4थ्या चरणात. काय उत्तर देतात? नाही, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. तुम्ही म्हणताल बाबा तुम्हाला 24वा अभंग दिलाय, तुम्ही त्याच्यावर बोला. हे काय बोलता? त्याचा संदर्भ सांगतो मी की एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. एकनाथ महाराज म्हणतात हा जो प्रारब्धाचा भोग आहे, कोणचा भोग? हे आम्ही दररोज भोगतो तो भोग. हे जे दररोज दुःख होत आहे ते दुःख. आता प्रत्येकाचं दुःख व्यक्तीनुसार वेगवेगळं आहे. माझं दुःख वेगळं आहे, यांचं दुःख वेगळं आहे, त्यांचं दुःख वेगळं आहे. आता हे नको सांगायला कोणाचं दुःख काय आहे, पण दुःख आहे. एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा प्रारब्धाच्या भोगाचा नाश झाला असं सांगतात. बरोबर आहे का नाही? हे खरं आहे. प्रारब्धाचा जो भोग आहे तो भोग याचा नाश झाला असं एकनाथ महाराज सांगतात.
मग आता हे जे प्रारब्ध आपल्याला भोगायला आलेलं आहे कोणतं, हे दुःख, ह्या दुःखाचा नाश कसा होईल बुवा? मी आज त्याला माझ्याकडे 1 रुपया नाही, खिशात नाही, मग मी इथून बाहेर पडल्याच्या नंतर माझ्या खिशात 100 रुपये येतील का? देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर कसे काय येतील? मग त्या दुःखाचा नाश कसा, हा प्रश्न अनुत्तीर्ण राहतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जर एकनाथ महाराज 23व्या अभंगामध्ये हरीच्या कृपेचं वर्णन करतात, तर 24व्या अभंगात सुद्धा का म्हणतात एकनाथ महाराज हरी कृपा होता? तर पहिल्या अभंगात 23व्या अभंगात हरी कृपेचं वर्णन केलं एकनाथ महाराजांनी, तर इथं दुसरा विषय वर्णन करायला पाहिजे होता. बरोबर आहे की नाही सुदाम? इथं एकनाथ महाराज हरी कृपेचंच वर्णन करतात. याचा अर्थ असा होतो की पहिलं पान लिहिल्याच्या नंतर दुसरं पान तेव्हाच लिहिलं जातं केव्हा पहिला विषय अपूर्ण असला तर. अलग लक्षामध्ये. आणि विषय संपला तर दुसरं पान माणूस लिहेत, हे व्यवहार आहे. त्या पद्धतीनं हरीची कृपा झाली, प्रारब्धाच्या भोगाचा नाश झाला असं एकनाथ महाराज सांगतात. म्हणजे पुढं हरी कृपेचा जो विषय आहे तो अपूर्ण आहे, त्याच्याकरता पुढं लिहितात. अलग लक्षात. असं असलं पाहिजे, नाही आहेच. विठ्ठल विठ्ठल हे एक कारण. आणि जर प्रारब्धाचा जो भोग आहे त्याचा नाश झाला असं जर 23व्या अभंगामध्ये जर म्हणत असतील, तर मी सांगितलं माझ्या खिशात इथं काहीच नाही, पण गेटच्या बाहेर आल्याच्या नंतर 100 रुपये येतील का? तुम्ही म्हणता येतील ना बाबा, आता आम्ही देणारच आहोत तुम्हाला. तुम्हाला नाही कळलं? लवकर झोपले तुम्ही, कांदे लावायचे दिवस आहेत. नाही येणार महाराज. प्रारब्धाचा भोग हा संपत नसतो, किंवा त्याचं जे दुःख आहे ते संपवता येतं, भोग संपत नाही. अलग लक्षात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला, हे जर महाराज म्हणतात, तर तिकडं तुकाराम महाराज काय सांगतात ते बघा. जे जे लिहिले संचिती, जे जे लिहिले संचिती, हरीची कृपा झाली तर. आणि तिकडं तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे भोग प्रारब्धाचा. अलग लक्षात. तुका म्हणे भोग प्रारब्धाचा संचित जाणोनी हरी कृपे त्याचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि तुका म्हणे प्रारब्ध न चुके भोगल्या वाचोनी संचित जाणोनी शुद्ध करा. विठ्ठल तुकाराम महाराज तिकडे सांगतात, प्रारब्ध न चुके भोगल्या वाचोनी संचित जाणोनी शुद्ध करा. हे असं कधी कधी येत नाही ध्यानामध्ये.
तर प्रारब्ध न चुके भोगल्या वाचोनी तुकोबा सांगतात प्रारब्ध हे भोगल्याशिवाय चुकणारच नाही. ते वेगळं आहे. आपण प्रारब्धाच्या संबंधी बोलतो आहोत. प्रारब्ध न चुके भोगल्या वाचोनी तुकोराम महाराज सांगतात प्रारब्ध हे भोगल्याशिवाय चुकणार नाही. आणि इकडं सांगतायत की एकनाथ महाराज हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि मग हे असं दोन्हीचं जे दोन संतांचं बोलणं वरील दोन अभंगावरून विरोधाभासी वाटत असल्याच्या कारणानं एकनाथ महाराज सावध झाले. एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं आणि एकनाथ महाराजांच्या लक्षात आल्याच्या नंतर ह्या ज्या शेवटच्या चरणाचं उत्तर देण्याच्या करता एकनाथ महाराजांनी पुढचा अभंग लिहिला आणि त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज उत्तर देतात. हरी कृपा महाराज चिंतन जे या अभंगावर जे आहे ते थोडस अवघड आहे. थोडस डोकं चालवण्याच्या जोगच चिंतन आहे. हे चिंतन जे नेहमी नेहमी श्रवण करतात त्यांच्या ध्यानात येतं तेव्हाच, पण जे कधीच त्या ठिकाणी कधी मधी कीर्तनाला येतात त्यांच्या ध्यानात येत नाही. महाराज त्याच्याकरता त्या ठिकाणी आपले कर्ण काय करावे लागतील या ठिकाणी अवधान एकलिनी दिजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी कृपा होता भक्त निगती द्वंद्वे. या प्रश्नाचं उत्तर एकनाथ महाराजांनी या दुसऱ्या चरणामध्ये दिलेलं आहे. कारण प्रारब्ध जे आहे हे प्रारब्ध देहाच्या संबंधी आहे, आत्मतत्वाच्या संबंधी प्रारब्ध नाही आहे. अलग लक्षात. प्रारब्ध भोगणारा देह आहे, आत्मा नाहीये. आत्मा भोगतृत्व नाही, आत्मा हा भोगत नसतो. कारण आत्मतत्व आत्मा जेव्हा देहाला मी मानतो त्यावेळेस तो भोगाच्या संबंधीचा विषय ठरत असतो. परंतु ज्यावेळेस आत्मा देहाला मी मानत नाही त्यावेळेस देहाने प्रारब्धा संबंधीचं दुःख भोगलं काय किंवा त्यागलं काय आत्मतत्वाशी त्याचा काहीच त्या ठिकाणी फरक पडत नाही. एकनाथ महाराज त्यार्थी हे उत्तर देत आहेत की बाबांनो हरीची कृपा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय काय होतंय. भक्त निगती द्वंद्वे. द्वंद्वे का दोजे? दोंदे म्हणजे दुःख. भक्तामधलं जे दुःख आहे ते संपून जातं. दुःख याने की संसार. अलग लक्षात. संसार संपतो कसा महाराज? संसार जरी तो देहाच्या संबंधाने भोगत असला
तरी त्या भक्ताचा जो विषय असतो तो कोण झालेला असतो? नारायण झालेला असतो. विषय तो त्यांचा नवडे जनधन माता पिता नवडे जनधन माता पिता नवडे जनधन माता पिता नवडे जनधन विषय त्याचा झाला नारायण विषय नवडे जनधन माता पिता नवडे जनधन माता महाराज त्यांचा विषय जो असतो ना तो नारायण झालेला असतो. तो हरिरंगामध्ये रंगून गेलेले असतात भक्त. त्यावेळेस त्या संसारामध्ये ते प्रारब्ध त्यांच्याकडून काय भोगून घेत आहे? सुख भोगून घेत आहे का दुःख भोगून घेत आहे? प्रारब्ध तुकाराम महाराज त्या अर्थी म्हटले, प्रारब्ध न चुके भोगल्या वाचून. संसारातलं प्रारब्ध भोगल्याशिवाय चुकणार नाही. पण त्या भोग भोगत असताना आम्ही जर त्या ठिकाणी हरिरंगामध्ये रंगून गेलो, त्या अर्थी तुकाराम महाराज म्हटले प्रारब्धाचा काय झाला? हरिकृपे तुटे भाव रोग तुटे भाव महाराज जर देवाची कृपा झाली ना, परमात्म्याची कृपा झाली तर हरी कृपा होता. भक्ता निगती दोदे, त्या ठिकाणी भक्ताच्या ठिकाणी असणारा संसार संपुष्टात येतो महाराज, किंवा संपल्या जातो, किंवा भक्त त्या ठिकाणी त्याचा विषय त्या ठिकाणी नारायण होतो. भक्ता निगती द्वंद्वे नाचती स्वानंदे हरिरंगे. तो आपल्या आनंदामध्ये, स्वानंद म्हणजे आपला जो आनंद आहे, आपला आनंद कोण आहे? देव हा मनुष्याचा आनंद आहे. अलग लक्षात. आनंद रामया एकाच ध्येय योगियाचे ठिकाणीच ध्येय योगिया आनंदाद्वय नित्य निरामय ठिकाणीच ध्येय योगियाचे ठिकाणीच ध्येय योगिया. पोरं काय आज कीर्तन करायला करून देता दिसत नाही. म्हटलं की प्रमाण पुष्कळ पाठा झालाय. आनंद आदोय अशा पद्धतीची त्याची स्थिती आहे. आणि त्या रंगामध्ये हा साधक रंगल्या जातो. त्या ठिकाणी हरी कृपा होता. भक्त निगती दोदे नाचती स्वानंदे हरिरंगे. त्या हरिरंगामध्ये ते राहतात महाराज. मग त्या ठिकाणी संसार असो अथवा नसो, प्रारब्धाचा तिथं काही संबंधच राहत नाही. अशा स्थितीला, अशा उच्च अवस्थेला महाराज ते साधक पोहोचले जातात. आणि अशी उच्च अवस्था केव्हा होते? हरीनं कृपा केली तर. आपल्यावरती देवाची कृपा नाहीये, आपल्यावरती जी दया आहे देवाची फक्त. अलग लक्षात. कृपा वेगळी आणि दया वेगळी महाराज.
कृपा आणि दया याच्यामध्ये बदल आहे. आपण जिवंत आहोत ना एवढं कसंही वागून देव आपल्याला जगवतो, कसंही बोलून देव आपलं भरण पोषण करतो, काही खाऊन देव आपल्याला वाढवतो. ही देवाची आपल्यावर दया आहे, कृपा नाही. कृपा ही विशेष अशा पद्धतीची असते महाराज. देव कृपेमध्ये त्या ठिकाणी कंजूस आहे. दया तो सगळ्यावर करतो. लोक नाही म्हणत का कसा वागतोय, काही करतोय, पण काय देव दया आहे. कच्च्या घागरीनं पाणी भरते लक्ष्मी त्याच्याकडं. कच्च्या घागरीनं अशी म्हण आहे ना, त्याला दया म्हणतात. ही दया देवाची सगळ्यावरती आहे, सकळ प्राणी मात्रावरती आहे. पण कृपेच्या भाव्यामध्ये देव कृपण आहे. संत उदार आहे पण देव कृपण आहे. तो कृपा सगळ्याच्या वरती करीत नाही. विशेष विशेष भक्तावरती त्या ठिकाणी देव कृपा करतो. आणि ते विशेष भक्त म्हणजे ह्या अवस्थेला जाऊन पोहोचलेले भक्त. नाही तर ज्याच्या चित्तात विषयही आहे आणि देवही आहे, देव कशाला मराला त्याच्यावर कृपा करी नाही महाराज. फक्त त्यांचा विषय काय झाला पाहिजे, नारायण झाला पाहिजे, त्याच्यावरती देव कृपा करतो. मला इथं यायचं होतं, तुम्ही आधीच फोडून टाकलं. बातम्या लीक झाल्या महाराज. ज्याचा विषय नारायण झालेला आहे देव त्याच्यावरतीच कृपा करतो. आमचा विषयही नारायण नाही आणि आमच्या डोक्यातही नारायण नाही. आम्ही जरी कीर्तन करत असताना दिसत असू पण तेही नारायण करता नाही. आता पुढे बोला विठ्ठल. कीर्तनही देवाच्या प्राप्ती करता नाहीये आमचं. अलग लक्षामध्ये भजन देवाच्या प्राप्तीचं साधन आहे, कीर्तन देव प्राप्तीचं साधन आहे. आणि हे जे साधन ज्या ज्या प्राप्तीचे आहे ते त्याच्याच करता वापरावे महाराज. अलग लक्षामध्ये आमचा विषयही नारायण नाही आणि आमचं कीर्तनही नारायण नाही. मग आमच्यावर देव कशी कृपा म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, तरी संसार बाह्य भक्ती भावे, म्हणून तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, अंतरी संसार बाह्य भक्ती भावे, म्हणून तुझे पायी, म्हणून तुझे पायी, म्हणून तुझे महाराज. त्याच्याकरता त्याच्या चित्तामध्ये एकच विषय पाहिजे, काय देव हा विषय पाहिजे. तेव्हा देव त्याच्यावरती कृपा करतो. आणि ज्याच्यावरती देव कृपा करतो तो त्या अवस्थेला जात असतो महाराज. कुठल्या अवस्थेला? देव सखा जरी जगावगे कृपा करी, जगावगे कृपा करी, जगावगे कृपा, देव सखा जरी देवावगे कृपा करी, देवावगे कृपा करी, देवावगे कृपा करी. महाराज मी इथं सांगतो आहे की देव त्याच्यावरती कृपा करतो. कोणावरती? तेव्हाच कृपा करतो तेव्हा तो कुठं जात असतो? हरिरंगामध्ये जात असतो. तो हरिरूप होत असतो. अलग लक्षामध्ये तेव्हा देवाची आपल्यावरती कृपा झाली असं समजावं. नाहीतर जर विषय आणि परमार्थ चालू असेल तर देवाची आपल्यावर अजून अवकृपाच आहे.
असं समजावं महाराज. आणि अशी जर देवाची जर कृपा झाली तर एवढा सर्व जो वेदांत एकनाथ महाराजांनी सांगितला पण हे कळणार नाही, म्हणून एकनाथ महाराजांनी काय सांगितलं, असा बलवान असणारा देव आणि आम्ही त्याच्या अंकित झालो, त्यांनी आमच्यावर कृपा केली आणि ते कृपा केल्याच्या मुळं आम्ही त्याच्या रंगामध्ये नाचू लागलो. आलं का लक्षामध्ये? नाचती स्वानंदे हरी रंगे. पण आम्ही त्याच्या जवळ गेल्याच्या मुळं आम्ही त्यांच्या सारखे झालो. जसं तुकाराम महाराज सांगतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बलवान माणसाच्या जवळ गेलं की बलवान होत असतंय. अलग लक्षामध्ये? तसं देव हा बलवान आहे, कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं युक्त आहे आणि त्यांनी आमच्यावर कृपा केल्याच्या मुळे आम्ही तेच झालेलो आहोत. पण हे सांगत असताना एकनाथ महाराज दृष्टांत देतात, ते प्रथम चरण आहे. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. महाराज दृष्टांत देतात. काय दृष्टांत देतात? की देव बलवान आहे आणि अशा बलवान देवाच्या सानिध्यामध्ये जवळ आम्ही गेल्याच्या मुळे आम्ही तसे झालो आहे. नाचती स्वानंदे हरिरंगे, त्याच्या संग नाचत असताना डोलत असताना आम्ही तसे झालो आहोत. याच्या करता दृष्टांत देता, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. दुर्बळ आहे, दुर्बळा थोडक्यामध्ये दुबळा, बलहीन. आणि असा बलहीन असणारा दुबळा, ज्याच्याजवळ पैसा नाही, अंगात ताकद नाही, अलग लक्षात, अंगात ताकद नाही, त्याला दुबळा नाही म्हणत. म्हणजे माणसं नाही त्याच्या पाठीमागं, याला दुबळा म्हणतात. असा जो दुबळा आहे, त्याच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही, असा जो दुबळा आहे, त्या दुबळ्याची एक मुलगी होती. मुलगी दिसायला रूपवान होती, दुर्बळाची कन्या. आणि राजाला ती आवडली आणि राजाने तिच्याशी विवाह केला. कोणी विवाह केला? राजाने. मग आता तो दुबळा राहिला का? एखाद्याला जर एखादं प्रकरण जर सँक्शन करायचं ठरलं तर मग कोणाला भेटावं लागेल? त्याला. कोणाला? त्या दुर्बळाला. एवढी आमची सही आणता का?
कारण तुमची मुलगी त्या राजानं केलेली आहे, आमचा वशिला लागेल. दुर्बळाची कन्या सामर्थ्याने केली. मग आता तो जो दुबळा होता त्याची मुलगी राजानं केली, तुम्ही त्याच्याजवळ गेला आणि काम सांगितलं, तो तुमच्याकडून काहीतरी घेईन ना अगोदर, का नाही घेणार? आणि मग असं करीत करीत तोही श्रीमंत होईल, राजाही त्याला देईल. अलग लक्षामध्ये. मग आज म्हणजे मला सांगायचंय काय, बलवान माणसाच्या जवळ जरी एखादा दुर्बळ गेला तरी त्या बलवान माणसाच्या आश्रयाने दुर्बळाला बलत्व प्राप्त होत असतं. दुर्बळाची कन्या सामर्थ्याने केली. आता त्याच्याकडे अवदसा म्हणजे दरिद्रीला म्हटलेलं आहे अवदसा, ती राहिली का? नाही राहिली. तोही राजासारखाच बलवान झाला. अवदसा निमाली दारिद्र्याची. तसं आम्ही त्या बळी असणारा परमात्मा त्याच्या अंकित झाल्याच्या मुळं आम्ही त्या ठिकाणी कसे झालेलो आहोत? आता बलवान झालेलो आहोत. महाराज असं देव आणि भक्त. आता इथं जे आहे ना, लक्षात घ्या, अजून सूक्ष्म चिंतन सांगतो की इथं जे आहे ना, देव एक आणि भक्त एक. किती झाले? दोन झाले. दुजे जवळ घडे तो संसार भय. जिथं जिथं द्वैत आलं, दोन गोष्टी आल्या, तिथं धोका राहतो. एक झालं, दोन पार्ट्या झाल्या. तुम्हाला तसं नाही समजायचं. दोन पार्ट्या झाल्या गावामध्ये, धोका वाढला. कधी दंगल होईल सांगताच येत नाही. इलेक्शन आलं दंगल, सण उत्सव आले दंगल, योग झाल्या. आता काही धोका राहिला का? नाही राहिला. महाराज इथं एवढंच आहे की दुर्बळ जो भक्त आहे तो देवाच्या अंकित झालेला आहे. अलग लक्षात. देव स्वरूप नाही झाला अजून, नाही म्हटलं मी, नाही तुम्ही पुढे म्हणताल. अलग लक्षामध्ये सूक्ष्म चिंतन लक्षात घ्या. दुर्बळ जो भक्त आहे त्या भक्तावरती, दुर्बळ म्हणजे संसारात दुःख भोगणारा भक्त, आणि त्या दुःखी भक्तावरती देवाने कृपा केलेली आहे. त्यामुळं तो देवाच्या संगती, देवाच्या आनंदामध्ये नाचतो आहे, गातो आहे. नाचू गाऊ विठू तुझा म्हणा ना. मग आता जिकडे पाहे तिकडे काय अवघा गोविंद. अलग लक्षामध्ये. पण जिकडे पाहे तिकडे अवघा गोविंद म्हणजे देव आहे आणि मी आहे, द्वैत आहे. याला विचारसागरामध्ये आहे ना सुदाम बाबा, शुद्ध द्वैत, अद्वैत, द्वैताद्वैत, असे कितीतरी प्रकार आहेत, मला काही सांगता येत नाही. तर असे प्रकार आहेत. त्याच्यामधलं हे शुद्ध द्वैत आहे. कोणचं? देव आणि भक्त. हे शुद्ध अशा पद्धतीचं शुद्ध आहे का? चुकतंय माझं, मला तेही सांगता येत नाही. विठ्ठल द्वैत आहे, पण देव भक्त द्वैत आहे. ते अति शुद्ध द्वैत असलं पाहिजे असं वाटतंय मला. बरोबर असो का चूक असो ते देव जाणे. तर त्या अर्थी शुद्ध द्वैत आहे. मग इथं देव भक्त आहे, पण हा देव आणि भक्त आपल्या आनंदामध्ये नाचत असताना, त्याची सेवा करत असताना तुकाराम एकनाथ महाराज काय सांगतात? हा जो भक्त आहे तो देवच होऊन जातो. तिसरं भक्त दोन्ही हरी रूप धारे देव, भक्त दोन्ही हरी रूप झाले देव, भक्त दोन्ही हरी रूप
झोपले तरी चालतील, आमचे गुंडबाबा जागी असले तर काही अडचण नाही. 9 वाजायला 5 कमी असताना माझ्या कानात सांगा, म्हणजे मला संपवता येईल. आता इथं विषय आलेला आहे. आता आम्ही घुसलो वेदांतामध्ये. आता इथं विषय असा आलेला आहे की देव आणि भक्त हे काय झाले, एकरूप झाले. कोण एकरूप झाले? देव आणि भक्त. देव भक्त दोन्ही एकरूप झाले. आतापर्यंत शुद्ध द्वैतामध्ये तू देव मी भक्त आहे शेकरी, किंवा मी देव आहे तू देव आहे भक्त आहे, असं चालू होतं यांचं. कोणाचं? भक्ताचं आणि देवाचं. पण या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात आता तेही राहिलं नाही. देव भक्त दोन्ही एकरूप झाले किंवा हरिरूप झाले, दोन्ही पाठ असतील तर मूळच सिंचले जैसे तैसे. तुकाराम महाराज एकनाथ महाराज सांगतात ते जसे होते तसेच झाले. हा परमार्थाचा खऱ्या अर्थानं शेवट आहे. अलग लक्षामध्ये जैसे तैसे म्हणजे ते जसे होते तसेच झाले. पाण्यामध्ये लाटा आल्या, त्या कुठं गेल्या? पाण्यातच त्या ठिकाणी नष्ट झाल्या. तसं ही एक प्रकारची लाट होती आणि ती लाट काय झाली? त्या ब्रह्मस्थितीमध्येच त्या ठिकाणी काय झाली? नष्ट झाली. महाराज देवही नव्हता आणि भक्तही नव्हता, ती होती ब्रह्मस्थिती. मूळ होतं आणि त्या मूळ स्थितीमधून त्या ठिकाणी देवाची स्थिती मूळच आहे आणि भक्ताची स्थिती मूळच अशा पद्धतीची आहे. म्हणून त्याला शास्त्रामध्ये वैकुंठ असं म्हटलं की त्याची स्थिती कुठून आहे? वैकुंठापासून आहे. वैकुंठ विष्णू सहस्रनाम बघा तुम्ही. तर अशी मूळ स्थितीमध्ये त्या ठिकाणी ते गेले. मूळची सिंचले जैसे तैसे, ते तिथं होते आणि तिथंच त्या ठिकाणी ते एकरूप अशा स्थितीपर्यंत एकरूप असे झालेले आहेत. मूळच सिंचले जैसे तैसे. महाराज हा जो जीव आहे ना तो कुठून आला? गीता भाष्यकार सांगतात ममय वंश जीवलोके जीवभूत सनातन हा मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. हा जो जीव आहे ना तो माझाच अंश आहे आणि माझा अंश जर मला येऊन मिळाला तर त्या ठिकाणी मुळीच सिंचले जैसे तैसे. तैसा हृदयामध्ये मी रामू वाचता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासी कामू. विषयावरी आपल्या अंतकरणामध्ये असणारा परमात्मा आणि ब्रह्मस्थितीमध्ये असणारा परमात्मा एकच आहे आणि त्याला शोधण्याच्या करता, त्याला पाहण्याच्या करता हा सगळा खटापटा चालू आहे साधक लोकांचा. विठ्ठला हे कशा करता चालू आहे? हे आम्ही एवढं आवडतो, हे एवढे प्रमाण म्हणतात, हे कशा करताय? देव पाहण्याच्या करता. हे पंढरपूरची वारी हे कशा करताय? देव पाहण्याच्या करता. आणि सगळ्याचं पर्यावासन कर्मयोगाचं असेल, भक्ती योगाचं असेल, ज्ञान योगाचं असेल, सगळ्याचं पर्यावासन देव पाहण्यातच होतं. आणि देव पाहिल्याच्या नंतर तिथं मुळीच सिंचले जैसे तैसे. त्या ठिकाणी तो साधक आपल्या मुळाशी गेला की त्याची स्थिती तिथं संपत असते. विठ्ठला महाराज. म्हणून त्या ठिकाणी सर्व साधनाचं पर्यावासन कशात होत असतं? देव पाहण्यापर्यंत होत असतं. देवाच्या प्राप्तीपर्यंत गेले की साधन संपत असतं. अलग लक्षामध्ये. म्हणून त्या ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितलं, एकनाथ महाराज सांगतात देव आणि भक्त तिथपर्यंतच होते जिथपर्यंत देव आणि भक्त आहेत तिथपर्यंत. एकदा देव भक्ताशी एकरूप झाला मुळीच सिंचले जैसे तैसे. लोक म्हटले आम्हाला झोपा यायला लागल्या. कोण म्हटलं? बाकीचे साधक मंडळी म्हटले हे काय चाललंय तुमचं? मुळीचे सिंचले. दर्शिक सोपं करून सांगा ना, काहीतरी दृष्टांत द्या ना. काही शिल्लक राहिलंय का खाली? का ते मुळीच झाले? त्याच्याकरता एकनाथ महाराजांनी जो दृष्टांत दिला ते 4थं चरण असेल बघा. पाजळती ज्योती कापुराची वा
एकनाथ महाराज दृष्टांत देतात. कापुराच्या वाती पादळल्या ज्योती ओवाळे आरती भेद नुरे. सरळ सरळ अर्थ आहे. कापुराची वात पेटवली, त्याला ओवाळायला गेलो, ओवाळीचा आरती भेद राहिला नाही. पण याचं जर सूक्ष्म चिंतन जर करायला गेलं तर आम्ही देव पाहण्याच्या करता गेलो आणि मूळ त्या देवामध्ये एकरूप झालो. साधकाने प्रश्न विचारला, महाराज देव तुम्हाला दिसला कसा? तो पाहण्याच्या करता तुम्ही कोणते कोणते साधन वापरले? असा सूक्ष्म विषय आहे. तर काहीनं सांगितलं आम्ही कर्मयोग वापरला, काहीनं सांगितलं आम्ही भक्तियोग वापरला, काहीनं सांगितलं आम्ही नुसतं अष्टांग योग वापरला, काहीनं सांगितलं आम्ही नुसत्या दिंड्याच काढल्या, आम्हाला काही देव भेटला नाही. तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही दिंडीतच नीट राहत नाही. अलग लक्षामध्ये तुम्हाला नाही, तुम्हाला स्वप्नात सुद्धा नाही येणार. कारण दिंड्या काढून देव मिळत नसतो. भक्ती करून सांगू तरी भेटत नाही. कर्म करून कर्मयोग भेटतच नाही. नुसतं अष्टांग योग अजिबात नाही. ते तर म्हणले शिनलो आम्ही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले योगाची गा वाटा जे निघाले गा तया दुःखाची या वाटा भागाला. आम्हाला दुःख झालंय म्हणून योगाच्या नादी लागू नका, ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलं. मग कर्मयोगाचं पर्यावासन भक्तियोगामध्ये व्हायला पाहिजे आणि भक्तियोगाचं पर्यावासन ज्ञान योगामध्ये व्हायला पाहिजे. अलग लक्षात. देव कशाने प्राप्त होत असतो? ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलं, जर देवाचा जर पत्ता पाहायचा असेल आणि देवाकडे जर जायचं असेल तर एकच उपाय आहे. ज्ञाने विन एके उपाय करीशी जे तुके ती गुंफशी अधिके रुखिये. जे ज्ञान दयाची हाती पुढं काय तेथेची समर्थू मुक्ती जैशी शतमक संपत्ती स्वर्गीची. चुकत आहे? बरोबर. तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानच एक असं साधन आहे ते देवापर्यंत नेऊन घालतं. आणि हे बाकीचे जे साधन आहेत ना, भक्ती असेल कर्म असेल, हे ज्ञानाला पूरक साधन आहेत किंवा ज्ञान प्राप्तीचे साधन म्हणा हवं तर. आम्ही कापुराच्या वातीपर्यंत चाललो आहोत. कारण वात लावल्याशिवाय
अंधारामध्ये असणारी वस्तू दिसत नाही. अलग लक्षामध्ये. मग हे जे ज्ञान आहे ना हे प्रकाशित आहे आणि अशा प्रकाशित ज्ञानानं अविद्या रूपी जलाचा समूळ नाश होतो आणि त्या देवाचं स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. पण ती जी वात आहे ती आमची ज्ञानाची वात आहे. अलग लक्षामध्ये. ही ज्ञानाची वात. तिथं प्रश्न असा आहे की मग काही शिल्लक राहिलं का, असं मी म्हटलं होतं ना, काही शिल्लक राहिलं का. मग त्या ठिकाणी जर देव पाहायला गेलो त्या ज्ञानाची वात घेऊन, कापुराच्या वाती पाजळलेल्या ज्योती, म्हणजे तुम्ही जागी येत भाऊ ऐकतात, पाजळलेल्या ज्योती कापुराच्या वाती, त्या ठिकाणी ही वात आहे. कोणची? कापुराची ज्ञानरूपी वात. आणि ही आम्ही पेटवली आणि ती पेटवून देवाच्या पर्यंत आम्हाला तिनं प्रकाशित केलं आणि देवाचं घर दाखवलं, देवाचं स्वरूप दाखवलं. आणि स्वरूप दाखवल्याच्या नंतर आम्ही ती ज्ञानरूपी वात घेऊन देवाला ओवाळलं. कोणाला? देवाला ओवाळलं. पण देवाला ओवाळीला नंतर ओवाळीता आरती भेद नव्हे. त्या देवाला त्या ज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाने आम्ही पाहिलं आणि आमच्या असं लक्षात आलं की तो देव तर मीच आहे. अहम ब्रह्मस्मी, आयामात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. पुढं काय आहे? नाही, तत्वमसी. ते ब्रह्म तू आहेस. अलग लक्षामध्ये. हे वेदाचे 4 महावाक्य. हे आम्हाला कळलं. ते ब्रह्म तू आहे, मी तू आहे, ते तू आहे, हे सगळं लक्षात आलं. अंग आणि छाया जया आपण इथं असं आलेलो आहोत. आपण असं चाललेलं आहे की ओवाळीचा आरती भेद नव्हे. त्या आरतीनं आम्ही त्या ज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाने देवाला पाहिलं, ओवाळायला लागलो आणि देवाचा आणि आमच्यात भेद नाही हे लक्षात आलं. आणि लक्षात आल्याच्या नंतर मग त्या आरतीचं करायचं काय है का नाही. मग ती हातातली आरती म्हणजे ते ज्ञान, ते राहिलं की शिल्लक. ते ज्ञान त्या ठिकाणी राहतच नाही महाराज. मग त्याला म्हणतात ज्ञान गिळोनी गोविंद गावागा. अशा स्थितीवरती तो जातो. म्हणजे त्या ठिकाणी जी नौका आहे त्या नौकेचा सहारा जोपर्यंत असतो, जोपर्यंत समुद्र किंवा नदी ओलांडीत नाही तोपर्यंत. साधकाने नदी ओलांडली, नौका डोक्यावर घेऊन पुढे चालला. असं होतं का कधी? नौका तिथं सोडून देतो. त्याप्रमाणे ज्ञान एकदा देवाच्या प्राप्तीपर्यंत आहे, त्याच्यानंतर ज्ञानही राहत नाही. म्हणजे कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ती कापुराची ज्ञानाची वात आहे. पण देवापर्यंत गेलं आणि ती वात गेली, इजून गेली, संपून खाली काय राहिलं का? राहतच नाही. ती कापसाची नाही, कापुराची वात आहे महाराज. अशा पद्धतीनं देव आणि भक्त एकरूप झाला. अलग लक्षामध्ये. देव भक्त एकरूप झाला आणि एका जनार्दनी म्हणा. 4थं चरण. जनार्दनी कल्पेचे निमाला, एका जनार्दनी कल्पेचे मोरा, एका जनार्दनी कल्पेचे मोरा, एका जनार्दनी कल्पेचे मोरा, एका जनार्दनी कल्पेचे मोरा, एका जनार्दनी कल्पेचे मोरा,
सांगतात एका जनार्दनी कल्पची न आला तोच हरी झाला ब्रह्मरूप. त्या ठिकाणी महाराज इथं तुम्ही जी कल्पना म्हणत होता ना, ह्या कल्पनेचं काय झालं महाराज सांगतात ती नव्हतीच मुळी. न आला म्हणजे ती नव्हतीच. तुम्ही फक्त त्या ठिकाणी ती भास स्वरूप होती. अंग आणि छाया जयापरी काय प्रमाण होतं ते? माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया जयापरी. इथं हे प्रमाण आहे की महाराज ते ब्रह्म आणि माया एकच आहे. ते दिसत नव्हतं म्हणून तर माया होती. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया. आणि मायेचा आभास निघून गेल्याच्या नंतर ब्रह्मच आहे. जसं हे माझं शरीर आहे आणि सावली आहे. शरीर नसलं तर सावलीचं अस्तित्व नाही आहे. त्या पद्धतीनं जर ब्रह्म नसेल तर मायेलाही अस्तित्व नाही आहे. ब्रह्म आहे म्हणून माया आहे. अंग आणि छाया जयापरी ही कल्पना नव्हतीच मुळी. कल्पनेची न आला आणि तोची हरी झाला ब्रह्मरूप. हरी तो आहे आणि तो अशा पद्धतीनं ब्रह्मरूप झाला. कोण? भक्त. ज्याने हा प्रयास केला होता कुठपासून? दिंडी जायला लागल्यापासून, एकादशी धरायला लागल्यापासून, सोमवार धरायला लागल्यापासून, कर्म करीत असताना, भक्त करीत असताना ज्ञानाचं पर्यावासन झालं. आणि ज्ञानाचं पर्यावासन हरीमध्ये झालं आणि हरीचं पर्यावासन ब्रह्मरूपतेमध्ये झालं. तोच हरी झाला ब्रह्मरूप. अशा पद्धतीचं हे चिंतन आहे. बाबाजींनी माझ्या अंतःकरणात जशी बुद्धी मला प्रगट केली, सुचवलं तसं तुमच्या समोर मोडक्या तोडक्या भाषेमध्ये वेदांताचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, काही कळत नाही, काय बोलतो हे समजेना अशा पद्धतीचं. आणि ते तुमच्या समोर त्या ठिकाणी काय केलेलं आहे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आदरणीय सुदाम बाबाई उपस्थित आहेत. आमचे आदरणीय महेश महाराज वेळात वेळ काढून या ठिकाणी काय झालेले आहेत, हजर झालेले आहेत. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व संत मंडळी या ठिकाणी हजर राहिलात म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करतो, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा माऊलीच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण रामदेव या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, दानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, दानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, राज जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.